क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह दानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मनी यह लोकेच्या व्यवहारे तुका मनी यह लोकेच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पिटे तडे बेमरथ्यामुरम पुंडरीकाय दातुन मुनिंद्रिः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण हो सताचिया दुसरे चरण सताचिया त्यांच्या गोपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु आज तुका दुसरे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया त्यांच्या गोपादाने कथेदार दारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय शरण शरण एकनाथा पायी माता ठेवियला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा विठ्ठल क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग रामनाम धारकी कामक्रोध विधारकी जडमूड तारकी सत्य सत्य पारखी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे गत भगवंत धामी रत भगवंत नामी पंढरी पतगामी असणारे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणारे अभंग सीताजन्य आम्हाला प्रस्तुत प्राप्त करून दिले नवे नवे संप्रदायामध्ये जगत असताना वडील अशा अंगाने आम्ही ज्यांच्याकडे आशेने अगदी पाहतो असे असणारे आमचे बापा समान असणारे आमचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायन वैराग्य तपोनिधी तुकोबरायांचा उपदेश प्रकरणातील अगदी सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या ओळखीचा आज आवर्जून महाराज अभंग निवडलेला आहे. खरं तर प्रस्तुत अभंगातून तुकोबराय क्षणाला प्राधान्य देतात आणि सर्व साधकांना क्षणाक्षणाला विचार करून स्वतःच्या आयुष्याच्या कल्याणाचा मार्ग प्रस्थापित करायला सांगतात. खरं तर आजचं चिंतन मांडत असताना आपण थोडं विचार शब्दावर थोडा जास्त बोलण्याचा प्रयत्न करू. का तर प्रस्तुत अभंगातून महाराज क्रियापद जर कोणतं घ्यायचं झालं तर तुकोबराय काय करायला सांगतात, विचार करायला सांगतात. तुकोबरायांना महाराज इथं विचाराची अपेक्षा आहे आणि तो विचार कोणता, कशा प्रकारात असावा, आपण ह्याचा आढावा घेऊ. खरं तर अभंगामध्ये महाराज 3 प्रश्न निर्माण होतात. तुकोबराय तुम्ही आम्हाला का विचार करायला सांगता, बाकीच्या ऐन पशुपक्षी जीवनाला का सांगत नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा आहे का आम्हाला विचार करायला सांगता, आम्हाला विचार करायचं कळत नाही, आम्ही काय वेगळा नको तो विचार करतो, मग कसा विचार करायचा, त्या विचाराचा प्रकार. दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगता विचार करा, अहो त्या विचाराचा आम्हाला फायदा काय,
या 3 प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. विठ्ठल खर तर अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. इथं उपस्थित असणारी सगळी जाणती माणसं आहेत. अगदी महाराज सर्वांच्या परिचयाचा 1-2 तरी चरण प्रत्येकाची पाठांतरात येईल असते. आज खरं तर आज आवर्जूनच अभंग निवडलेला आहे. कारण तर तासाभरात आपल्याला वेळ आवरायची आहे, सेवा आवरायची आहे. मग जास्त मोठा घेण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या परिचयाचा असला म्हणजे बोलायलाही सोपं जातं आणि ऐकायलाही बरं जातं. खरं तर सगळ्याच भजनी मंडळाच्या सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. मला वाटतं इथं असा कोण भजनी नसेल त्याचा हा अभंग पाठ नाही निदान भजनाला कामाला आला तर निदान कोणाला पोचवायला तरी म्हणून कामाला येईल म्हणून पाठ केलेला अभंग इतका परिचयाचा. पण एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट फार परिचयाची झाली म्हणजे तिचे मूल्य कमी झालं असं काही नसतं. अभंग तुकोबारांच्या मुखातून उद्गरित झालेला आहे. आणि महाराज अभंग सोडा, तुकोबारांनी अनुस्वार जरी त्यांच्या मुखातून आला तर त्या अनुस्वारावर महाराज प्रबंध लिहिता येतील. कितीतरी महाराज आपल्याला शब्द प्रपंच करता येईल. आणि आज तर अभंग आहे का, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबार ऐका, 4 चरणाचा अंदाज मानतो आणि मी पुढे जातो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार. आता क्षण ही गणिती संख्या आहे. क्षण कशाला म्हणायचं? एका तासामध्ये मिनिटं किती असतात? एका तासामध्ये मिनिटं 60. तसा 1 मिनिट होण्याकरता किती सेकंद लागतात? 60. तसं क्षण आहे का? 1 सेकंद होण्याकरता 60 क्षणांना मला स्वतःचं अस्तित्व संपवावं लागतं. म्हणजे 60 क्षण एकत्रित आल्यानंतर 1 सेकंद होता. आणि विचार करा, सेकंदच महाराज किती असतो? पापणी पडोस्तोर सेकंद होऊन जातो. मग क्षण तर महाराज किती कमी. महाराज आम्ही विचार सागरात शिकत असताना 6व्या तरंगात निश्चलदासजी सांगून जातात, माणसाला स्वप्न पडतात. स्वप्न महाराज आपल्या बुद्धीमध्ये तयार होत नाहीत, स्वप्न आपल्या हृदयामध्ये तयार होत नाहीत. तर आपल्या कंठामध्ये केसाचा 10वा भाग किंवा केसाचा 60वा भाग इतकी महाराज एक लहान तंतूपेक्षाही लहान असणारी एक नस असते, तिला म्हणायचं पुरुतीत नाडी. म्हणजे इडा पिंगळा ती महत्वाच्या सांगत नाही सुषुम्ना, ही महाराज पुरुतीत नाडी. पुरुतीत नाडी इतकी लहान असते की ती डोळ्यालाही नीट दिसणार नाही. पण ऐका, त्या पुरुतीत नाडीमध्ये आपल्याला जेवढी काय रात्री स्वप्न पडतात तेवढी त्या नाडीमध्ये तयार होतात. म्हणजे जी डोळ्याला दिसणार नाही त्या नाडीमध्ये इतकी स्वप्न. मग क्षण काय किती महत्वाचा. क्षण जरी आम्हाला डोळ्याला दिसत नसला तरी क्षण महाराज फार महत्वाचा का. आणि आज तुकोबारा क्षणाला प्राधान्य देतात. क्षणोक्षणा हाची का. तुकोबारांच्या लक्षात आलं आमची बुद्धी मानवांची शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे दर्शन न व्हावे. खळा पंगती भोजन. अब एका क्षणात आम्हाला कीर्तन चांगलं वाटेल, नाहीतर माफी मागून बोलतो कधी कधी, क्षणात आम्हाला जिंगणांग चिकणांग हे चांगलं वाटेल. एका क्षणात आम्हाला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संगत तो होय बाधक. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. का तुकोबाराय सांगतात क्षणाक्षणाला प्राधान्य करा, का संतांच्या संगतीत जायला सांगतात, त्याचा बराच विस्तार करता येईल. ऐका, तुकोबाराय क्षणाला प्राधान्य देतात आणि आम्हाला विचार करायला सांगतात. पण हा विचार कोणता? तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ऐका, तुकोबाराय आम्हाला नाशवंत असणाऱ्या देहाची अपेक्षा विचार करायला सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय भीती घालतात. भीती. महाराज समाजात जगत असताना आम्हाला कोणाची तरी भीती असणं फार गरजेचं असतं. एक लक्षात घ्या, जगत असताना जे लेकरू स्वतःच्या वडिलांना घाबरून राहतं त्याचा संसार चांगला होतो. आणि जगत असताना जो माणूस स्वतःच्या पापाला घाबरून राहतो त्याचा परमार्थ आणि त्याचं जीवन चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणसाल अख्खं गाव मला भिवून राहतं, मी कोणाला घाबरतो तेव्हा? अख्खं गाव माझ्या नादी लागत नाही, पट्ट्याचा नाद कोण करत नाही, असं चालत नाही बाबड्या. इथं कोणाला तरी आम्हाला भ्यावंच लागतं, कोणाला तरी घाबरावंच लागतं. जर माणसाने घाबरायचं सोडलं तर ऐका 2 ते 3 तोटे. 1, न घाबरणारा माणूस स्वैराचारी जीवन जगायला लागतो. न घाबरणारा माणूस भ्रष्टाचारयुक्त जीवन जगायला लागतो. आणि न घाबरणारा व्यक्ती अवैधिक जीवन जगायला लागतं, जे शास्त्राला मान्य नसतं. निषिद्ध क्रियजन इति पातकम. शास्त्रकार सांगतात, शास्त्राने पाप त्याचे नाव न मिचारिता मीत, भले तिची मीत करीती सदा. जे नको म्हणून ते मला तो मुद्दाम करणार. बऱ्याच वेळा आपल्याकडे असतं बघा, इथे थुंकू नका, तिथंच जास्त पिचकाऱ्या मारलेल्या असतात. तसं जर माणूस भीचा घाबरला तर मला तो अवैधिक जीवन जगायला लागेल. आणि आचार प्रथमो धर्म हा. तुका म्हणे देवा न लगे रुसावे, मागे काय केले ते पाहावे. ऐका, आयुष्यात जर दुःख यायला लागलं, संकट यायला लागली तर तुकोबाराय सांगतात, देवाव काय दात खाता. अरे पाठीमागं तुम्ही जे कर्म केलंय तेच तुम्हाला भोगायलंय. पण आयुष्यात कशाची भीती ठेवा तर सगळ्यात मोठ्या महाराज, सगळ्यात मोठा योद्धा तुकोबाराय आमच्या समोर उभा करतात आणि तो म्हणजे मृत्यू.
महाराज मृत्यू असा योद्धा आहे, मृत्यूची ताकद आहे का? आपण कितीही महाराज नियोजन केलेले असू द्या, पण एका सेकंदात सगळ्या नियोजनाची माती करण्याची ताकद महाराज मृत्यू नावाच्या योद्ध्यामध्ये आहे. मग अशा योद्ध्याला तुम्ही घाबरून राहावा का? घाबरा, तुम्ही सैद्धांतिक जीवन जगताल. का घाबरा, तुम्ही विचारी जीवन जगताल. आणि तोच विचार तुकोबाराय सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अजून एक 3रा विचार तुकोबाराय सांगून जातात. कोणता? संत समागमी किंवा संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ऐका 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात आयऱ्या गायऱ्या माणसाच्या संगतीत जाऊ नका. जायचं झालं तर संतांच्या संगतीत जा. ऐका एक श्रुतीचं वाक्य आहे. कलियुगामध्ये जगत असताना माणसाला सर्वात जास्त दुःखाला कारणीभूत ठरणारा जर घटक कोणता असेल तर डोळं झाकून चुकीच्या व्यक्तीला आयुष्यात जागा देणं. इथं डोळं झाकून एखाद्या चुकीच्या व्यक्तीला मी आमच्या आयुष्यात जागा दिली तर आदेश दादा ती व्यक्ती अशी आयुष्याला जखम करते, ती जखम काही केल्या भरून काढता येत नाही. एक लक्षात घ्या, इथं कपडा फाटला तर त्याला धागा टाकता येईल, कपड्याच्या चिंध्या झाल्या तर त्याला परत शिवता येतील, पण जोडीदार फाटक्या विचाराचा मिळाला तर आयुष्याच्या चिंध्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुकोबाराय सांगतात निवडत असताना माणसं अशी निवडा, निवडताना अशा संगतीत जावा की तिथं गेल्यानंतर तुमचा उद्धार होईल. असा विचार करा की त्या विचाराने तुमच्या मायबापाची छाती भोगेल, तुमच्या मायबापाची मान उंचावली जाईल. असा विचार करा की ज्या विचाराने अख्खं गाव तुमच्या तोंडावरती ठेकेल. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल आणि थुंका थोर झाला चुका वर का नाही घातला. तुकोबारायांच्या गाथेमध्ये एक रान नावाचं प्रकरण आहे. त्यामध्ये तुकोबाराय सांगतात माणसं थुंकतात कोणाच्या तोंडावरती. आता माझ्या वयाला ते शोभणार नाही, 10-20 वर्ष जगलो तर नंतर मी आवर्जून सांगेल. ऐका अहो संतांच्या संगतीत जावा, तिथं जाऊन काय करा? संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. ऐका एक वाक्य लक्षात घ्या महाराज, परमार्थाची तातडी करावी लागते, संसाराची तातडी करून चालत नाही. परमार्थ करावा लागतो, संसार होत जातो. नाहीतर आपलं असं होतं भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी धीग त्याचे साधूपण विटाळून वर्त मने आमची आयचित्त गोसावी वृत्ती करवी शिष्य हाती उपदेश दगडाची ती नाव आधीची ती जड ते काय दगड तारू जण. ऐका तुकोबाराय सांगतात की भजन भोगावर घालायचं नसतं, भजन आवडीने करायचं असतं. ते आवड जोपासायचं कार्य म्हणजे भजन आहे. नाहीतर गावात एक घटक असा असतो, त्याला म्हणलं चला आबांच्या प्रित्यर्थ कीर्तन आहे, चला जरा कीर्तनाला, तो म्हणतो छे आपण असल्या भानगडीत पडत नाही. त्यांना ह्या भानगडी वाटतात. ऐका महाराज भजन भोगावर घालायची गोष्ट नाही. ते माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारावे. महाराज अट्टहासक पूर्वक महाराज भजन करावं. विको नका देऊ, अट्टहासक पूर्वक महाराज भजन करावं लागतं. ऐका समजा समाजात जगत असताना मी संतांच्या संगतीत गेलो अट्टहासक पूर्वक भजन केलं तर महाराज आमचं जीवन उद्धाराला जात. नाहीतर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तुका म्हणी यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ऐका डोळ्यात, आता महिला मंडळाला माहित आहे, डोळ्यात जास्त धूर गेला तर काय होतं? एकतर डोळ्यातून पाणी होतं, नाहीतर लवकर आंधळ होण्याचं दुःख तयार होतं. तसं ऐका आपल्या डोळ्यात मी माझं मला असा धूर लवकर जाऊ देऊ नका, नाहीतर कन्या पुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा या ब्रह्मडोही बुडालो का 10वे गुरुराया सर्वेशा. आमच्या नामदेवराय फार सुंदर नाटात सांगून जातात. ऐका महाराज कन्या पुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा. नको त्या गोष्टीला तुम्ही माझं माझं म्हणत बसला. एखाद्याला वाटतं गावात मी आहे म्हणून सगळं चाललंय, एखाद्याला घरात वाटतं मी आहे म्हणून घरातच चाललंय. तुकोबाराय म्हणतात तू जा, अरे तू फक्त जा, हे तो उचलणारे तयार आहेत. अरे तू गेला म्हणण्याचा अवकाश आहे, काडी लावणारे तयार आहेत. इथं तू गेला म्हणण्याचा वेळ आहे, गोड जेवण घालणारे तयार आहेत, तू फक्त जा. म्हणून तुका म्हणी यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. मग काय करा? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. असा आजच्या अभंगाचा सरळ सरळ अंदाज. तुकोबाराला काय सांगायचं आपली एवढी बुद्धी व्यापक नाही, मी आपला अंदाज प्रवीण दादा मांडून जातो. खर तर आजच्या अभंगातून तुकोबाराय फार महत्वाचा संदेश देऊन जातात. संदेश तर देतात पण मृत्यूची भीती घालतात. का तर महाराज हे तर कोणाला तरी घाबरावं लागतं. इथं माझ्या सकट कोणच महाराज आईच्या पोटातून येताना ज्ञानोबराय तुकोबाराय म्हणून आपण जन्माला आलो नाही.
इथं कोणाला तरी आपला आदर्श मानावं लागतं, कोणाच्या तरी पाठीमागं चालावं लागतं. आणि आयुष्यात योग्य व्यक्तीचा जर हात पकडला तर एक लक्षात घ्या, योग्य वेळी योग्य व्यक्तीचा हात पकडला तर परत समाजात अयोग्य माणसाचे पाय पकडण्याची किंवा थोडक्यात त्याच्यासमोर हात पसरून भीक मागायची वेळ येत नाही. तुकोबरा हे असे धावते 3 विचार फार महत्वाचे सांगून जातात. खरं तर अखिलकोट ब्रह्मांड नायक कृपेने प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त केवले तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे जगताचे मायबाप विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे श्री तुकोबाराय असतील, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज असतील, भगवंताचे थोर लेडवाळ भक्त नेवणे आमच्या ज्ञानोबरांचे अत्यंत जीवलक आमचे नामदेवराय निळोबराय आदी सर्व संत पंचायतन आबांवरती संपूर्णच बिडगर कुटुंबावरती प्रेम करणारे आप्तजन सखेस्वरे मित्र परिवार, खरं तर आज गावातील असणारे विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक क्रीडा परमार्थिक टाळकरी माळकरी वारकरी गावकरी इथं बरीच अशी जाणती माणसं आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं माझं जेवढं वय नाही तेवढा तुमचा बऱ्याच जणांचा परमार्थ आहे. आणि इथं प्रत्येकाचा अनुभवाचा बल वेगळा आहे महाराज. इथं प्रत्येकाचा सूर्यास्त निराळा आणि प्रत्येकाचा सूर्योदय निराळा आहे. प्रत्येकाचं जीवन जगण्याची धावपळ निराळी आणि प्रत्येकाची मनात बुद्धीची कुवत निराळी आहे. अगदी सगळी परमार्थावर प्रेम करणारी, संप्रदायावरती प्रेम करणारी, हे सनातन धर्मावरती प्रेम करणारी, आमच्या वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे ते माझे सूर्य सज्जन सांगाती पाय आठवीत विठोबाचे. आपण खरं तर सर्वजण सेवेसाठी उपस्थित राहिला सर्वांचा मनापासून ऋणी आहे. मी खरं आल्याच बघितलं महाराज, आल्या पहिल्यांदा कीर्तन चालू व्हायच्या अगोदर मंडप भरलेला पहिल्यांदा मी बघितला. नाहीतर असा मंडप भरलेला सुरुवातीपासून बघायची नजर आकाशदादा आम्हाला राहिली नाही. आम्हाला कीर्तन आता आमच्याही बघत कीर्तन होतं श्रद्धेने कीर्ती ते श्रद्धा. पण सकाळचं कीर्तन म्हणलं की माणसं येतात कीर्तनाला किती वाजता? 10 10:30 नाही 11:15 वाजता येणार घटक मी बघितलाय. नाही निदान कीर्तन कानावाला तर निदान फुलं तरी टाकता येईल, निदान 2 तरी घास प्रसादाची मिळव म्हणून माणसं शेवटाला येतात. पण आपण सर्वजण कीर्तनाला सेवे अगोदरपासून उपस्थित आहात. मी तुमचा फार मनापासून ऋणी आहे. काळजी करू नका, 12:05 ला करेक्ट आपले फुलं टाकले जातील. एकही मिनिटं मी आगाव घेणार नाही. महाराज कीर्तन ऐकायचे ते अगोदरच येऊन बसलेले आहेत. नंतरून येणाऱ्याची अजिबात मला हवी नाही, तमा नाही, अजिबात काळजी करू नका. खरं तर सेवेसाठी सगळी जाणती माणसं आहेत. गावातील राजकीय सामाजिक सगळीच आवर्जून माणसं आहेत. खरं तर गेल्या 1 वर्षापासून खरं तर त्यांना आपल्याला कैलासवासी म्हणावं लागते, वैकुंठवासी म्हणावं लागते. श्री कैलासवासी एकनाथ किसन बिडगर. खरं तर आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता आपण सर्वजण आलेला आहात. खरं तर मागल्या 1 वर्षापूर्वी आबा एकटे जातात. पण आबा एकटे जातात पण एकट्या जाणे पाठीमागं कितीतरी जणांच्या नात्याला आबा पोरकपण करतात. इथं कोणाचा बाप हरवलेला आहे, इथं कोणाचा भाऊ हरवलेला आहे, इथं कोणाचा सखा, कोणाचा सोयरा, कोणाचा संबंधी हरवलेला आहे. महाराज कोणाचा अगदी जीवनातील पहिला मित्र म्हणजे कोणाचा आजोबा हरवलेला आहे. म्हणजे एकटे आबा जातात पण त्यांच्या नात्याला कितीतरी जणांचं मरत पोरकपण येत. खरं तर आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता आपण सर्वजण आलेलो आहोत. खरं तर आबांवरचं असणारं कुटुंबाचं प्रेम, तुमचं असणारं प्रेम, आबांच्या पश्चात आबांचे असणारे चिरंजीव श्री धोंडेबा दादा असतील, आबांच्या असणाऱ्या मुली गोयकर महानंदा कोळेकर केसर असतील, आमच्या हंडाळ गणिताताई असतील आणि कोकरेताई सविता असतील. ऐका, सविताताई, गणिताताई, केसरसाई, महानंदाताई, धोंडेबा दादा. खरं तर या 5ही जणांच्या आयुष्यातून महाराज आबा नावाचं म्हणजे बापाचा आसरा निघून गेलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू असतील, पंतू असतील. खरं पाहायला गेलं तर त्यांच्या संपर्कातून आदेशातून आज इथं येण्याचा योग आला. खरं तर असणारे आकाशदादा असतील, विकासदादा असतील, कोमलताई असतील, अजून महाराज त्यांचे असणारे त्यांचे बंधू असतील. खरं तर ज्यांच्या विशेष संपर्कातून आदेशातून माझ्याकडे ही सेवा आली, आमचा असणारा आजचा आदेश म्हणजे आमचे असणारे आदेश महाराज असतील. खरं तर हे दिवस असे आहेत महाराज, पोलिसाला हप्ता अनुभवा लोकांना सप्ताह कमी नाही. पण माझ्या भावाचा आदेश म्हणून मी खरं तर इथं आदेशामुळे उभा राहिलेला आहे. आदेश महाराज असतील. महाराज आम्ही सोनी मराठीत पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि आतापर्यंत ती मैत्री ते आज ताग आहेत. काय असतं आयुष्यात, अशी काही माणसं असतात, आयुष्यात अशी काही नाती असतात, ती अलकनंदन भागीरथी सारखी असतात. तुम्ही प्रयागला कधी गेला तर 2 नद्या एकत्र वाहतात, एक अलकनंदन दुसरी भागीरथी. पण महाराज 2 नद्यांचं पाणी दादा महाराज, एका नदीचं पाणी हिरवं आणि एका नदीचं पाणी थोडं माती सरगडून. 2 नद्या एकत्र कायम होतात पण कधीच एकामेकात त्यांचं पाणी मिसळत नाही. तशी आयुष्यात अशी काही माणसं असतात ती कायम आपल्या सोबत असतात पण ती कधीच आपली नसतात. पण आयुष्यात अशी काही हक्काची माणसं असतात ती 1 सेकंदापुरती, मिनिटापुरती आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या हृदयावरती असं अधिराज्य गाजवतात की आपलीच कायमची होऊन जातात. खरं तर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आदेश महाराज असतील, आपल्या भागाचं वैभव दादा महाराज असतील, श्रीहरी महाराज असतील,
आणि पैठणकर परंपरेवर प्रेम करणारे आमचे प्रवीण दादा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, बाबा स्वतः असतील, विनेकरे असतील, सर्वांचा अतिशय मनापासून मी ऋणी आहे. खरं तर संस्थेतील असणारी चारही लहान भावंड असतील, सुंदर अशी सिस्टीम आहे. आणि मेरे भैया सुंदर असणार, नावही सुंदर आहे आणि वर नाव सुंदर आहे, खालचं जरा भीती घालणार आहे, नेमगाव डाकू ऐका. सुंदर अशी सिस्टीम महाराज इथं उपस्थित आहे. कार्यक्रमाचं रेखांकन होत आहे. खरं तर ह्या कार्यक्रमाच्या आठवणी जपण्याचं कार्य दोन्ही महाराज चॅनल असतील, दोन्ही कॅमेरामन असतील, त्यांचा मनापासून ऐका. खरं तर आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता आपण आलेलो आहोत. आयुष्यात अशा काही जखमा असतात, हक्काची माणसं निघून गेल्यानंतर त्या जखमा काही केल्या महाराज मुजत नाही. खरं तर लहानपणी शाळेत शिकत असताना गाळलेल्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा, फिलिंग द ब्लँक्स हे प्रश्न आम्हाला फार सोपे सुंदर वाटायचे. पण ज्या दिवशी महाराज आयुष्यातील रिकामी नात्याची जागा भरायची वेळ येते त्या दिवशी लक्षात येतं त्याच्यासारखा कठीण प्रश्न इथं कोणता नाही. खरं तर 91 वर्ष आबानी महाराज ह्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटली. त्यांची सेवा तुम्ही आतोनात केली. दोंडीबा दादा असतील, त्यांच्या चारी बहिणी असतील, त्यांचे नातू असतील. महाराज आबांचा शब्द ना शब्द महाराज तुम्ही खाली पडून दिला नाही. अगदी महाराज आलेल्याच महाराज दादा महाराजांनी फार सुंदर वाक्य वापरलं. महाराज श्राद्ध नाही घातलं तरी चालेल, एवढी कुटुंबांनी महाराज त्यांची सेवा केलेली आहे. त्यांच्या नातवांनी नाही, त्यांच्या नात सुनांनी महाराज, म्हणजे मुली तर सेवा करतीलच पण सुनांनी सुद्धा सेवा केलेली आहे. सुना तर करतीलच पण नात सुनांनी महाराज सुद्धा त्यांची सगळी स्वतःच्या बापासारखी लहान पोरासारखी महाराज सगळी आबाची सेवा केलेली आहे. खरं तर आबा जिथं कुठं असतील तिथून महाराज फक्त ह्या कुटुंबाला आशीर्वादच देत असतील. आणि ऐका, पूर्वजांचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर त्याला जगात इतरत्र कोणत्या भगवंतासमोर हात जोडण्याची गरज नाही. पण जर पूर्वजांचा त्रास झाला तर त्याने किती नारायण नाग बली करू द्या, त्याला महाराज त्रासातून मुक्तताच मिळत नाही. विठ्ठल शेवटच्या 5 मिनिटात आपण आबांच्या आठवणीला उजाळा देऊ. पण त्या अगोदर तुकोबाऱ्यांना अभंगातून काय सांगायचं अगदी धावता अंदाज घेऊ. खरं तर अभंगाच्या 4ही चरणाचा मी अंदाज मांडलेला आहे. वेळेची संक्षिप्त असल्यामुळे एखादं चरण पुढं मागं झालं तर परत कोणी म्हणाय नको की एखादं चरण राहिलं. खरं तर मी 3 प्रश्न सुरुवातीला उभा केले. ऐका, 3च प्रश्न, आपणच प्रश्न उभा करायचे. अभंगाचं चिंतन करायला सगळ्यात सोपा पर्याय कोणता आदेश दादा? आपण प्रश्न उभा करायचे आणि आपणच उत्तर द्यायचे. बस अभंगाच्या बाहेर जात नाही आणि आपलंही चिंतन होऊन जात. 3 प्रश्न ऐका. पहिला प्रश्न, तुकोबाराय तुम्ही आम्हालाच का विचार करायला सांगतात, बाकीच्यांना का सांगत नाही? दुसरा प्रश्न, आम्हाला विचार करायचं कळत नाही का, मग आम्ही कोणता विचार करायचा? दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, विचाराचा फायदा काय? एवढे 3 प्रश्न पाहिजे आणि पूर्ण विराम द्यायचे. ऐका, अगदी सुटसुटीत आपण बोलू. पहिला प्रश्न उभा राहतो, आम्हालाच का सांगता तुम्ही विचार करायला? अरे जगात काय सजीव गोष्टी कमी आहेत का? झाड आहेत, पशु पक्षी आहेत, गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, कुत्रा आहे, त्यांना सांगायचं सोडून आम्हाला सांगता? थोडं नाथ भागवताकडे ऐका, का सांगतात ह्याचं कारण नाथ भागवतात लपलेलं आहे. नाथ महाराज आमचे 2 ओळ वापरतात. आहार भय निद्रा मैथून सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञानाधिक दान सर्वांशी, मनुष्य देहाच्या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिदल. अनिक हे ज्ञान नाही कोटे, अनेक हे ज्ञान नाही कोटे, अनेक ज्ञान नाही कोटे, अनेक ज्ञान. हे याची देही गड देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटे, अनेक हे ज्ञान नाही कोटे, अनेक हे ज्ञान नाही कोटे. याच देहे गडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटी. ऐका, नाथ येतात मी दोन्ही सांगितले. आहार भय निद्रा मैथून सर्व योनीचे समसमान. पहिला प्रश्न उभा राहतो, आम्हालाच का सांगतं? त्याचं उत्तर, मनुष्य देहाच्या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिदल. ऐकून जावा.
का नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं त्याचं फार मोठं आणि महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते एकच कारण महाराज कुत्र्यालाही भूक लागते, आपल्यालाही भूक लागते आहे का, लक्ष विचलित करू नका. मांजरालाही भूक लागते, गाईलाही भूक लागते, म्हशीलाही भूक लागते, बैलालाही भूक लागते, आपल्याला लागते. आध्यात्मिक विकार आहे महाराज. त्यांनाही भय आहे, आपल्यालाही भय आहे, विचार भाव नाही. त्यांनाही मैथून आहे, आपल्यालाही मैथून आहे, विकार वास नाही. फरक काय करता? फरक एवढाच मांडायचा का ते 4 पायाने चालतात आणि आपण 2 पायाने चालतात. असा जर फरक मांडायला गेलो तर 4 पायात आणि 2 पायात फरक राहणार नाही. फरक करायचा झाला तर फक्त एकच करता येईल जे महाराजांनी प्रमाण दिलं, भगवंताचं भजन, जाणण्याची भावना. का तर महाराज आपलं जीवन हे विचार प्रधान आहे. आमचे पंचदशिकार सांगतात सदा विचारे तस्मात जगत जीव परात मनः. आमचे तुकोबराय सांगतात तैसा करी का विचार शुद्ध कारण अंतर. ऐका अहो नाथ महाराज आमचे चिरंजीव पदामध्ये सांगतात इथं जगत असताना प्रत्येकाने कसा विचार करावा. ऐका चिरंजीव पद पावयासी अधिकार कैसा साधकासी किंचित बोलू निश्चयसी कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप नित्य मरण जाणे सपीप नमनी अल्पदेह सुख मने नरदेह किमिर्त निर्मिला. तो मी थिता विषय स्वार्थी लाविला थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचारा. या वैराग्याची कथा आता ऐका 43 ओव्यात पण मला 3 फार पहिल्या महत्वाच्या. महाराज नाथ महाराज सुद्धा आम्हाला विचार करायला सांगतात का. विचार करणं फक्त आपल्याला जमतं महाराज, दुसऱ्याला जमत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे हो. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. केशी राजे सकळाचे राजे सकळाचे दे. हरी मुख माना हरी मुख माना हो. हरी मुख माना हरी मुख माना. एकाके राजे सकळाची. एकाके राजे सकळाची. हरी मुख मला हरी मुख मला हरी मुख मला हरी मुख मला. फार समक प्रमाण दिलं महाराज. काय प्रमाण रोड डोळ्याखाली असतात पण सहजासहजी ते उजागर होत नाही. त्यातला हरिपाठ हरिपाठाचा महाराज जर उत्तरार्ध घेतला तर पूर्वार्ध चांगल्याला आठवत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका ह्या जगामध्ये माणूस म्हणून जगण्याचा फक्त आपल्याला का अधिकार आहे का, तो म्हणजे आपल्या बुद्धीमुळे. जर आपली बुद्धी बाजूला काढली तर पशु पक्ष्यांपेक्षा सुद्धा महाराज आपण खालच्या योनीला जाऊ शकतो. उदाहरण पटवून देतो. एक वेळ पशु पक्षी त्यांची जागा सोडणार नाहीत पण आपण सोडल्याशिवाय राहणार नाही. पाठीमागल्या 5-6 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे महाराज. अशी रोज होतात पण जरा जुनं सांगून जातो. त्या नाशिक मधल्या मालेगाव मध्ये 3-3.5 वर्षाच्या लहान लेकरावरती महाराज अमानुषपणे अत्याचार केला. दगडाने ठेचून महाराज त्या बाळाला मारलं. का महाराज हे माणसाचा विचार नाही, प्राण्याचा सुद्धा नाही, हा विचार राक्षसाचा आहे. म्हणजे आमची बुद्धी जर बाजूला केली तर आम्ही राक्षसापेक्षा सुद्धा महाराज खट्टी नाही. विठ्ठल भगवद्गीतेत भगवंत मला वाटतं दुसऱ्या अध्यायात सांगून जातात. ते आहे तो विषयान पुंस संघसेषु उपजायते संघात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती समूह समूह स्मृती विभ्रमात स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. फार महत्वाचं आहे का. माणूस विषयाचं ध्यान करायला लागतो. ध्यायतो विषयान पुंसस. विषयाचं ध्यान करता करता त्याला त्याचा संग करू वाटतो. एकदा संग करण्याची इच्छा झाली पण जर तो पूर्ण त्या संघाविषयी त्याचा काम वाढतो, काम तयार होतो. पण जर तो काम पूर्ण झाला नाही तर त्याला क्रोध येतो. आला क्रोध की माणूस भ्रमिष्ठ होतो. एक वेळ बघा आमचे गुरुवर्य सांगतात माणसाला एक वेळ काम परवडला पण क्रोध नाही. तर काम माणसाला 4 माणसात दाखवता यायचं नाही. मी थोडं महाराज वयाला न शोभणारं बोलतो पण ऐका महत्वाचं आहे. काम 4 माणसात दाखवता येणार नाही पण क्रोध माणसाला कीर्तन सुद्धा ओळखून द्यायचा नाही. एखाद्याला राग आला तर तो कीर्तनात उठून शिव्या घालाय बसलाय. मला घालल तुम्हाला घालल कुणालाही घालल क्रोध. आपण एकदा माणूस क्रोधवष्ट झाला की तो भ्रमिष्ठ होऊन जातो. ऐका आणि एकदा माणूस भ्रमिष्ठ झाला की तो काय करतो त्याला कळत नाही. त्याची बुद्धी संपून जाते आणि एकदा बुद्धी संपली बुद्धी नाशात प्रणश्यती. ऐका गावात एखादं कुत्र मेलं चर्चा काय होते. कुत्रच मेलं होते.
गावात एखादा बैल मेला चर्चा काय होते? बैलच मेला. पण आम्ही अशी बरीच चर्चा ऐकली महाराज माणसाच्या अंत्यविधीत. बैलासारखा जगला आणि बैलासारखा मेला, कुत्र्यासारखा जगला आणि कुत्र्यासारखा मेला. म्हणजे ह्या शरीराने महाराज आम्हाला सच्चिदानंद पदाला गिवसनी घालता येते. आणि ह्या शरीराने राजा रावणापेक्षा आम्ही महाराज कठीण होऊ शकतो. विठ्ठल महाराज पशु पक्षात आणि आपल्यात फरक करायचा झाला, एक विचार करता येईल. त्यांनाही आहार आहे, आपल्यालाही भूक आहे, त्यांनाही भूक आहे. कुत्र्याला भूक लागल्यानंतर एक फरक करता येईल. कुत्र्याला भूक लागल्यानंतर कुत्र काय करतं? मालकासमोर जाऊन शेपूट हलवतं. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण मालकिणीच्या पुढं पुढं करतो. जास्त फरक करता येणार नाही. कुत्र्यालाही भय असतं, आपल्यालाही भय असते. मालकाच्या हातात काठी दिसली तर कुत्र्याला भीती असते, गड्या हाणतो का काय, मारतो का काय. मालकिनीच्या हातात लाटणं बेलणं दिसलं तर आपल्याला भीती असते, हाणते का काय, मारते का काय. जास्त फरक करता येणार नाही महाराज जर विचार बाजूला केला तर. ऐका, आपल्याकडे कमी. का तर माणसाचं जीवन महाराज विचार प्रधान असतं, पशु पक्ष्याचं जीवन भोग प्रधान असतं. आता आपल्याकडे थोडं कमी. तुम्ही अजून थोडं खाली जावा. आता आम्ही पैठणगड परंपरेची पाईक आहोत. थोडं अजून तिकडे खाली गेला की आता परंपरेची भगवानगड, वामनगड, नगद नारायणगड अशा मोठ्या परंपरा आहेत. दादा महाराज एखादे मोठे महाराज म्हणजे शास्त्रीजी गावात आले. आता फडाला आमच्या जवळजवळ 345 गाव आहेत. मग जर फडाच्याच गावात एखादा नारळ घेऊन जायचा झाला, महाराज आले म्हणून 5-50 माणसं गोळा होतात. नुसती गोळा होत नाहीत, मला 4-5 चोपदार तर असतातच असतात. महाराजांची पूजा करतात. महाराजांना हार नारळ शाल सगळं पाद्यपूजा केली जाते. नुसती महाराजाची नाही, महाराज ज्या गाडीतून आले त्या गाडीची सुद्धा पूजा केली जाते. आता आपल्याकडे फक्त महाराजालाच बुका लावतात, पण तिकडे महाराजांच्या गाडीची पूजा केली जाते. ऐका, त्या महाराजांची पूजा झाली, काय ब्रह्मचारी महात्मा असेल त्यांची पूजा झाली आणि त्यांना आत घरात घेऊन गेले की महाराज गाडीपाशी 4 पायाचं आहेत, कुत्र आणि गाडीकडे बघताना म्हणतं घालीन लोटांगण वंदी न चरण डोळ्यानं पाहिन, असं अजिबात म्हणत नाही. ते गाडीकडे बघतन विचार करतं, गाडीला नुसता हारत घातला वाटतं, गाडीचा अभिषेक राहिला वाटतं. ते ह्या प्रकारे गाडीच्या चाकावर अभिषेक करून जातं का? तर त्याला महाराज पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय कोपजता मरती, भैरंद होती पांगुळमुखी. परिणाम आहे का? लक्ष 84 न चुके फेरा. महाराज जर तुम्ही भोगप्रधान जीवन जगत असाल तर पशु पक्षातून तुमच्यात काय फरक राहणार आहे? आमचे गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे, ऐका, आपला संसार तर बारकाय महाराज. आपली 2च लेकर आपली बरगड्या मोकळ्या करतात. महाराज कोंबडीला मालकीन बसवल तेवढी पिलं, इकडं 40 इकडं 40. विक्टोरिया राणी चालावी तशी महाराज ते तोऱ्यात चालते. आपल्यापेक्षा पशु पक्ष्यांचा संसार फार मोठा आहे महाराज. आपला संसार मोठा असण्यात मजा नाही, आपला विचार मोठा असण्यात महाराज मजा आहे. विठ्ठल एक सांगू का, समाजात जगत असताना एक साधा घटक लक्षात घ्या. आयुष्यात तुम्ही कोण आहे महत्वाचं नाही, तुमची जागा आणि तुमचे विचार फार महत्वाचे. अरे भगवंताच्या दरबारात तुम्ही कोणत्या जातीचे तुम्ही कोणत्या धर्माचं पाहिलं जात नाही. भगवंताच्या दरबारात तुम्ही कोणत्या पक्षाचा हा विचार केला जात नाही. मग जगाच्या बापाच्या दरबारात फक्त आणि फक्त तुमच्या कर्माचा आणि तुमच्या फक्त आणि फक्त विचाराचा हिशोब ठेवला जातो. त्याच्यामुळे आपले विचार चांगले ठेवा. एक वेळ लक्षात घ्या, इथं माणसाच्या अंगावरचे कपडे फाटके असतील तर चालतील, पण त्याचे विचार फाटके असता कामा नये. एक वेळ अंगावरचे कपडे मळके चालतील, पण तो विचाराने कोणावर जळका असता कामा नये. विठ्ठल आयुष्यात जर आम्हाला ऐका, आयुष्यात जर आम्हाला चांगला विचार करायचा असेल, ऐका, सोन्याचा चांगला दागिना हवा असेल तर सोनाराकडे जावं लागतं. चांगलं गाडगं मडकं हवं असेल तर कुंभाराकडेच जावं लागतं. विद्यार्थी चांगला घडावा असं वाटत असेल तर शिक्षकाकडे जावं लागतं. आपल्या मुलांनी व्यवस्थित शिकावं असं वाटत असेल तर आईबापाने तेवढं तज्ज्ञ राहावं लागतं. आणि ह्या मानवी जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर महाराज ह्या डोक्यावरती ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराजांचाच हात लागतो. आयऱ्या गाऱ्याचा हात जर डोक्यावरती पडला तर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पहिला प्रश्न तुकोबा आम्हाला विचार करायला सांगता. का करायला सांगता? कारण सांगितलं. बुद्धी महाराजांनी प्रमाण दिलं, अजितदादांनी प्रमाण दिलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. महाराज ह्याच युगामध्ये तुम्ही भक्ती करू शकता, दुसरीकडे नाही. ऐका, झालं पहिला प्रश्न उभा राहिला. मग तुम्ही आम्हाला सांगता, पशु पक्ष्यांना सांगत नाही उत्तराला. ऐका, ज्ञानोबा तुकोबारायला महाराज वारी करायची गरज नव्हती. माफी मागून बोलतो, ऐका, जर हिथं कोण महाराज ज्ञानेश्वरीन गाथा देव मिळायसाठी वाचत असेल तर वाचू नका. का तर ज्ञानेश्वरी गाथा वाचून महाराज देव मिळत नाही. जर मी इथंच थांबलो तर गोडव्यांगाने घरी जायचो नाही घड्या.
पण ऐका माझं उत्तर महाराज, आपण थोडं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा. ज्ञानेश्वरी गाथा वाचून महाराज देव मिळत नाही, तर माणसातला देव ओळखण्याकरता महाराज ज्ञानेश्वरी गाथा वाचायची असते. साधा सिद्धांत आहे. विठ्ठल परिणाम आहे का महाराज? साधा नियम आहे. आधी दादा मी तुम्हाला बोललेलो वाक्य आहे. इथं शुद्ध बुद्धीने जर आम्ही संसार केला तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही, पण अशुद्ध बुद्धीने जर आम्ही महाराज परमार्थ केला तर संसार झाल्याशिवाय राहत नाही. आणि संसारात महाराज कितीही काही केलं तरी संसाराचा शेवट हा पश्चातापानेच होतो. पण परमार्थात तुम्ही थोडं करा, परमार्थाचा शेवट हा प्रसादाने झाल्याशिवाय होत नाही. प्रसादे सर्व दुःखानाम ह्यानोरसप्पे जायते. विठ्ठल पहिला प्रश्नाचं उत्तर मिळालं. महाराज आम्हाला तुकोबराय विचार करायला सांगतात. का सांगतात? तर आमची बुद्धी. दुसऱ्यांना महाराज ते बुद्धीचं ज्ञान नाही, पण आम्हाला तुम्ही विचार करा म्हणता, विचार करा म्हणता. या डॉक्टर साहेब, आम्हाला विचार करायची अक्कल नाही की तुम्ही आम्हाला विचार करायला सांगितलं? अहो आमची बुद्धी महाराज एक सेकंद सुद्धा विचाराशिवाय राहत नाही. आम्ही कीर्तनात बसलो तरी आमच्या बुद्धीत विचार असतो. घरचं चाललं कसं असेल बरगड्या, घरा उसाला पाणी दिलं असेल का बरगड्या. विठ्ठल ऐका, बरं झालं या भागात आलो. पैठणकर परंपरेची बरीच 10-10 वर्षाचे संबंधी असणारे आता शिक भेटायला लागलेत. ऐका, हा लेट पण थेट. ऐका, अजून अर्धा तास राहिलेला आहे आपल्याकडे. ऐका डॉक्टर साहेब, आमचा विचार चाललाय. पहिला प्रश्न आम्ही उभा केला तर आम्हीच का विचार करायचा? म्हणजे आम्हाला का तुकोबरा विचार करायला सांगतात, बाकीच्या प्राण्यांना का सांगत नाही? दुसरा प्रश्न आता आम्ही उपस्थित केलाय की आम्हालाच विचार करायला सांगतो, मग आम्ही नेमका करायचा कोणता? आम्ही काय विचार करत नाही? अरे आम्ही कीर्तनात बसलो तरी आमच्या डोक्यात विचार चालतात. अहो रात्री झोपलो तरी महाराज आमच्या डोक्यात विचार. झोपलो तरी आम्हाला नीट झोप लागत नाही. आमचे विचार असे, एखादा शेजारी येतो, मोकळा येत नाही स्वप्नात, असा उचलणार नाही एवढा दगड घेऊन येतो आणि स्वप्नात आणून डोक्यात घालतो. हा विचार. मग आम्ही कोणता नेमका विचार करावा? तर ऐका, विचाराचे 5 प्रकार महाराज संप्रदाय शास्त्रात येऊन जातात. प्रत्येकाला प्रमाण आहे. समाजात 5 प्रकारची विचाराची माणसं असतात. ऐकून जावं, अगदी धावतं जाऊ. पहिलं, समाजात काही अर्ध विचाराची माणसं असतात. तुका म्हणे विचार न करीती पुरता गरजाची माता पिता खरं. ह्याच्यावर महाराज एक आपल्याकडे हे बघा, आडला हरी गाढवाचे पाय धरी. ऐका, हा प्रमाण आहे तुकोबरायांचं. महाराज गरज लागणारा माणूस कोणाचे हात पाय पकडायला मागं पुढं पाहत नाही. झाले निताचे चाकर, परिणाम चुकल्या खाती मार. महाराज माणसाने अर्धा विचार कधीच करू नये. आता अलीकडे संपलं, जुन्या काळी सावकारकी चालायची. एखाद्या माणसाला आजची गरज भागण्याकरता यावत जीवे सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन होता, तो चारवाकासारखा विचार करायचा. अरे खा प्या मजा करा, कर्ज काढून तूप खा. एखाद्याने विचारलं कोण कर्ज फेडणार? चारवाक बनायचा, भस्मीभूतस्य देहस्य. एकदा देहाची राग झाली की कशाचं कर्ज आणि कशाचं काय. हा अर्ध विचार आहे महाराज. आमचे तुकोबराय अर्ध विचाराला किंमत देत नाही का? तर रोन वैर हत्या हे तो न चुके न देता एका नेना पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा. ऐका, काय असतं? माणसाने घेतलेली कोणाची केलेली हत्या महाराज ती त्याला फेडावीच लागते. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील तीची ओळखावे पापी नरव्यासी शुक्रकृपी. अनेकांच्या कापती माना निष्ठुरपणा पार नाही, करती बेटे उष्णावर यमपुरी भोगावया. अहो दुसऱ्यांच्या माना कापून जर आम्ही आमचं पोट भरत असेल तर तुकोबराय सांगता, आज तुम्ही त्याची मान कापता, उद्या तो तुमची कापल्याशिवाय राहणार नाही. हत्या फिटत नाही, वैर कोणाशी केलेलं महाराज फिटत नाही. ऐका, गजेंद्राची कथा सगळ्यांना ज्ञात आहे. गजेंद्र मकराचं युद्ध पाण्यातलं, लाखो वर्ष युद्ध चाललं, पण हे युद्ध महाराज ह्या जन्मातलं नव्हतं. पाठीमागल्या जन्मात ते महाराज 2 देशाचे राजे होते. अख्ख सगळी प्रजा संपली तरी भांडत राहिले. परिणाम, एकाला जन्म मिळाला हत्तीचा आणि एकाला मिळाला मगरीचा. आता महाराज ते राजे होते म्हणून त्यांना जन्म मिळाला मगरीचा आणि हत्तीचा. जर आपण एकामेकाशी वैर घेऊन जगलो तर आपल्याला जन्म हत्तीचा आणि मगरीचा मिळणार नाही, आपल्याला जन्म मिळेल उंदराचा आणि मांजराचा. माणसाने वैर ठेवून मेलं की महाराज त्याला, म्हणून आमचे तुकोबराय सांगतात, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिन देहा कष्ट वेतो. हा लाभे बिन देहा लाभे बिना देहा कष्ट वेतो. लाभे बिना देहा कष्ट वेतो. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिना देहा कष्ट वेतो. लाभे बिना देहा कष्ट वेतो.
मत्सराचा डाव देहाचे नसावा लाभविना देवा कष्ट भेटो लाभविना देवा कष्ट भेटो कष्ट भेटो मत्सराचा ठाव शरीरे नसावा लाभविन देहा कष्ट तो ऐका इथं जर आम्ही एकामेकाच्या आवडीने निंदा करत असून मत्सर करत असो एक प्रमाण घेतून लिहून घ्या. जर आपण दुसरे एकामेकाचे निंदा जर आवडीने करत असेल तर तुकोबाराय सांगतात पूर्वजांचे नरका जाणे ते एका ऐका निंदा करावी चाडी मनी धरून आवडी. आपले बाप जाते नरकात जाऊ नये असं वाटत असेल तर आवडीने निंदा करायचं सोडा. आणि जर तुम्हाला वाटत असेल आपल्या बाप दादाच्या नरकामध्ये एखादा प्लॉट असावा तर आवडीने आवर्जून निंदा करा. तुकोबारायांचं प्रमाण आहे, ऐकून जावा. माणसाने कोणाची केलेली हत्या फिटत नाही. माणसाने कोणाचं केलेलं वैर मारा त्याला फेडावं लागतं. आणि तिसरं महत्वाचं आहे का माणसाने कोणाचं घेतलेलं कर्ज सुद्धा त्याला फेडावं लागतं. अलीकडे महाराज ऐका अलीकडे भगवंताचे बडवे कमी म्हणजे अलीकडे भगवंताचे पुजारी कमी ना अलीकडे पैशांची बुडवे महाराज वाढलेले आहेत. इथं काय होतं समाजात एक घटक असा आहे पैसा मागत असताना महाराज तो मित्राकडे देरेकडे फार गरज आहे 100% तुला माघारी देतो. देताना महाराज भिकारी होऊन मागतो. परिणाम आहे का हा मागताना महाराज तसा भिकाऱ्यासारखा मागतो. पण ज्यांनी पैसा दिलाय देणाऱ्याला परत महाराज भिकाऱ्यासारखं त्याच्या मागं फिरावं लागतं. आम्ही आयुष्यात घेतलेलं कर्ज कधी फेडत नाही का. आम्ही तुम्ही जोग महाराजांची संस्था बघितलेली आहे का. आळंदी माहित आहे का. आळंदी सगळ्यांना आळंदी माहित आहे सगळ्यांना. आळंदी हो नाही तर नाही म्हणा. आळंदी माहित आहे ना हात वर करा बरं. कोणाकोणाला माहित नाही त्यांनी ऐका आळंदी सगळ्यांना माहित आहे. आळंदीत तुम्ही चाकण चौकात गेला की सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे का. जोग महाराजांच्या संस्थेत पहिला मजला चढायचा आणि मला वाटतं हा उजव्या बाजूला भजन हॉल आहे. त्या भजन हॉलमध्ये गेला की तुम्हाला बंकट स्वामी जोग महाराज मामासाहेब दांडेकर सगळ्यांचे महाराज तुम्हाला शिवगुरुवारांचे फोटो दिसतील. वैद्य बाबा असतील आमचे सगळ्यांचे घुले बाबा असतील. त्यात महाराज एक त्या सगळ्या गुरुवारांच्या फोटोमध्ये ऐका म्हणजे देवांच्या फोटोमध्ये एक माणसाच्या कवटीचा फोटो लावलाय. आता तुम्ही म्हणसाल माणसाच्या कवटीचा फोटो मंदिरात ऐका ती कवटी कोणाचे. ती कवटी आयऱ्या गायऱ्या कोणत्या महात्म्याचे नाही तर आमचे गुरुवार निकम बाबाची कवटी आहे. का कवटीचा फोटो तिथं लावला ऐका. निकम बाबा असा महात्मा होता महाराज. एक दिवशी कुठल्या तर मोलाला एखादी वस्तू आणायला लावली. 2 रुपये कमी पडले पोराने ते 2 रुपये टाकले आणि आल्यानंतर निकम बाबाने विचारलं किती रुपये झाले. तो म्हणला 22 रुपये झाले. बाबा त्याला 2 रुपये द्यायला लागले. तो म्हणला बाबा नको 2 रुपये फक्त. बाबा म्हणले अरे मूर्खा तुझ्या 2 रुपयासाठी परत बैल म्हणून आणतो का तुझ्या दारात कर्ज का फेडायला. ऐका परिणाम आहे का इतका तत्वनिष्ठ जगणारा माणूस ज्या दिवशी महाराज ते गेले त्यांना अंतविधी दिला सगळे हाडं जळून गेली. पण महाराज त्यांच्या डोक्याच्या कवटीला काहीच झालं नाही. आणि कवटी का महाराज कवटीचा फोटो ठेवलाय तर महाराज टाळूवरती आपण भांड्यावर जसे अक्षर करतो तसं त्यांच्या टाळूवर महाराज राम कृष्ण हरी असं जन्मजात महाराज लिहिलेलं अक्षर महाराज त्या कवटीत अजूनही फोटो आहे. घडलेली घटना आहे लांबची नाही 50 वर्षापूर्वीची. म्हणजे काही माणसं अशी जगतात त्यांची हाडं सुद्धा भगवंताचं भजन करून जातात. विठ्ठल परिणाम आहे का तो समाजात काही अर्ध विचाराची माणसं ते अर्धा विचार करतात. त्यांना पुरत्या विचाराची गरज नसते. आज असा विचार करतात की उद्या त्यांनी दुःख होऊन जातं. असं शेकडा लाखो व्याजदारांनी कर्ज काढतात. परिणाम त्यांच्या लक्षात येत नाही कर्ज म्हणजे आपल्या संसाराला लागलेलं बिरुड आहे. महाराज मुद्दल संपून जाते पण व्याज संपत नाही. हा झाला अर्धा विचार. समाजात दुसरा प्रकार काही पश्चात विचाराची माणसं असतात. एक प्रश्न विचारतो माणसाने बोलून विचार करावा का विचार करून बोलावं. विचार करून बोलावं. जर मी तुमच्या पुढे न विचार करता बोललो तर गोडव्यांगाने घरी जायचो ना मी अजिबात. विचार करून बोलणं फार गरजेचं. ऐका काही पश्चात विचाराची माणसं असतात. तुकोबाराय प्रमाण देतात. तुका म्हणे आधी करावा विचार शूरपणे तीर मोकलावा. अरे अगोदर विचार करण मग शब्द बोल. अगोदर विचार करण मग बाणवार. परत विचार करून काय माणसाशी असतात बोलतात आणि मग विचार करत बसतात. बोललो नसतो तर बरं झालं असतं गड्या. केलं नसतं तर तसं बरं झालं असतं. याला किंमत नाही. आता तिसरा आहे का समाजात काही निरर्थक विचाराची माणसं असतात. म्हणजे असा विचार करतात त्याचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. नुसताच विचार. शास्त्रात महाराज पद येतं निरर्थक विचार काकस्य दंत किती पया अनसंती गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमा अनसंती सोयम विचारो निरर्थक. समजा हे लिंबाचं झाड आहे आणि कीर्तनामध्ये लिंबाच्या झाडावर एक येऊन कावळा बसला आणि त्या कावळ्याकडे एक जणांनी बघितलं आणि तो विचार करायला लागला. काकस्य किती दंत म्हणजे दात पया अनसंती. कावळ्याच्या तोंडात दात किती असतील बरं. नुसता विचार नाही.
कावळा महाराज कीर्तन झाले उडून चालला तर हा जेवायचं सोडून कावळ्याच्या मागे धावायला लागला. कावळा उसात, हाही उसात, कशा करता? दात मोजायला. आता एक प्रश्न विचारतो, कावळ्याच्या तोंडात दात असतात का? आपण मोजाय गेलो नाही, पण साधं सामाजिक नियम आहे. एक जण असा रस्त्याने चालला, समजा आता कर्जत राशन हायवेने निघाला, टू व्हीलरवर जाता जाता त्याला एक 4 पायाचा रस्त्याच्या कडेला गाढव दिसलं. दादा महाराज लगेच गाडीवरून उतरला. गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमान संती. गाढवाच्या अंगावर गती म्हणजे मोजणं, रोम म्हणजे केस. तो गाढवाच्या अंगावरची केस मोजायला लागला. आता खरं सांगा, ते गाढव ह्याला म्हणणार आहे का, वा गाड्या फार तुम्ही मदत केली, माझ्या अंगावरची केस मोजून दिली, मला वाटतं यौंदा तुमच्याबरोबर सोयरीकच करावी, यौंदा चला चहा प्यायला घरी. अहो, त्या 4 पायाच्या गाढवाच्या अंगावरची केस मोजून 2 पायाच्या गाढवाला काहीच मदत होणार नाही. निरर्थक विचार आहे. काय झालं, एका कीर्तनात असं सांगितलं खाली असताना, 80 सहस्त्र तया नारी. रावणाला 80,000 बायका होत्या, भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, राजा दशरथाला 703 राण्या होत्या, आणि अजून एक महाराज असा पुराणात राजा गेला, त्याला 1 कोटी बायका होत्या. असं सांगत असताना सांगितलं, एक जणाला टेन्शनच आलं. चांगलं महाराज असं कीर्तन गोड, विनोद आला तर हसायचा, वाक्य आवडलं तर टाळी वाजवायचा. पण जसं रावणाचं त्याने ऐकलं, रावणाला 80,000 बायका, त्याचा चेहराच पडला. कीर्तन झाल्यावर त्याने मला गाठलं, काय महाराज एवढ्या बायका कुठं असतात का? 80,000 बायका? अरे म्हणलं, मी कशाला दुसऱ्याच्या बायका मोजा जातो, त्याला नाथ महाराज जबाबदार. नाथ महाराजांनी लिहिलंय, त्यांनी आम्ही सांगितलं 80 सहस्त्र तयानारी. तुकोबारांनी लिहिलंय. तो म्हणला असू शकत नाही. तो म्हणायला लागला, इतक्या कुठं असतात का? आणि त्याचा चेहरा पडला. महाराज त्याचं तोंड बघून मला दुःख व्हायला लागलं. मला विचार पडायला लागला, ह्याला एवढी रावणाची काळजी का? रावण याच्या भावकीतला ना शेजारी, पण ह्याला एवढी रावणाची काळजी का? तो निघून गेल्यावर त्याच्या मित्रांनी सांगितलं, महाराज त्याचं मनाव घेऊ नका, त्याला एकच आहे, त्याची एकच बायको याला सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम हाताखालून काढते, म्हणून ह्याला रावणाची काळजी लागली की त्याची बायको कशी करत असेल. विठ्ठल आता खरं सांगा, असा निरर्थक विचार करून फायदा काय होणार महाराज? 3 विचार सांगितले, आता चौथा आहे का? काही माणसं अनर्थक विचाराचे असतात. असा विचार करतात की ज्या विचाराने महाराज त्यांना दुःख होतं. एक लक्षात घ्या, माणसाने विचार करावा पण अति विचार करू नये. महाराज आयुर्वेदात मत येतं, 10 सिगारेट ओढल्यानंतर माणसाच्या शरीराला जेवढा त्रास होतो तेवढा 1 तास टेन्शन मध्ये बसल्यावर माणसाचं शरीर आतून महाराज खराब होतं. म्हणजे इतकं डिप्रेशन खराब आहे. चिंता चिता समख्यातुम बिंदू मात्रेने विशेषता निर्जीवम दहते चिता निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. ऐका, तुकोबाराय शास्त्रकार सांगून जातात, चिता आणि चिंता शब्द दिसायला सारखे आहेत, फक्त बिंदू वाढवायचा आणि बिंदू काढायचा आहे. मेलेल्या माणसाला जाळते त्याला काय म्हणायचं? चिता. पण जिवंत माणसाला जिवंतपणे जाळते त्याला काय म्हणायचं? चिंता. माझं मत आहे महाराज, साधा प्रश्न विचारतो, तर फोडून मरणं चांगलं का झटकावून गेलेलं बरं? अहो, झटकावून गेलेलं कधी बरं? तर पडून रोज मरणाची वाट बघण्यात मजा नाही. तसं एक वेळ चितव लेटलेलं बरं, पण रोज चिंतेने मरणं तर पडून मरणं महाराज काय चांगलं नाही. काही माणसं अशी असतात अनर्थक विचार. महाराज गुरुवर एक कैलासवासी नामदेव अप्पा शामगावकरांची तुम्ही कीर्तन ऐकले असतील. आपा फार सुंदर एक दृष्टांत द्यायची. संस्कृत मध्ये दृष्टांत देतो, मराठीत सांगतो पुढे सरकतो. ऐका, महेशा या शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशित नव. ऐका, साधा सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत. त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं जातंय का नाही हा दृष्टांत. काय झालं, आपल्याच गावचा होता. ऐका, आणि महाराज त्याच्या शेजारी नेमका गवळ्याचा वाडा, 200 म्हशी वाड्यात, आणि एक तर अशी गोल शिंगाची म्हैस होती. आणि हा रोज विचार करायचा, महेशा या शृंगयो मध्ये म्हणजे म्हशीच्या शिंगात मम शिर प्रवेशित नवा, माझं डोकं जातंय का नाही. थोडा विचार केला नाही, 6 महिने विचार केला. गडी 80 किलोचा विचार करून 60 किलोवाला एक दिवशी त्याचा मेहून आला, दाजी फार वाढला गाड्या तुम्ही, एवढी आमची बहीण तुम्हाला त्रास देते. तो म्हणला, तुझ्या बहिणीचा त्रासच नाही. मग नेमका त्रास कोणाला? तो म्हणला, तुझ्या बहिणीचा नाही, गोट्यातल्या म्हशीचा त्रास आहे. म्हशीचा काय त्रास होता? भाव पोटी मुके आला से शेवटी. त्यांनी मनातलं त्याच्यासमोर सांगितलं. काय सांगू तुम्हाला मेहुणे बुवा, 6 महिने झालं विचार करतोय, म्हशीच्या शिंगात डोकं जाईल का नाही, जाईल का नाही. 6 महिने. आता महाराज हा म्हणी तर मेवना गुरु म्हणी. डॉक्टर साहेब तो म्हणला, विचार करता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. इथं विचार करणारी दादा महाराज, विचार करणारी माणसं अप्रगत होतात, कार्य करणारी माणसं प्रगतीच्या रस्त्यावर येऊन पोहोचतात. अरे कार्य करून बघा. आणि माणसाला महाराज आमदाराच्या पाठबळापेक्षा मेवण्याचं पाठबळ जरा चांगलं जास्त असतं. ऐका, जसा मेवणा मागं उभा राहिला ह्याने दिवसच ठरवला, अशा दिवशी म्हशीच्या शिंगात डोकं टाकायचं. ऐका, मग डोकं टाकायचं, मग म्हशीच्या शिंगात तर डोकं टाकायचं, मग वरून उडी मारायला पाहिजे. एक दिवशी नेमकी अशी म्हैस वाट्या खालून चाललेली,
आता आपण पाण्यात काय म्हणतो, खाली वर खाली डोकं वर पाय, कुपसी सुळकी, थेट मारा शिंगात त्याने उडी मारली, पण अंदाज फसला. डोकं पुढं गेलं पण खांद्याला अडकला, मान मध्ये अडकली आणि म्हशीच्या अंगावर धपकरणी काय पडल्यामुळे म्हशी लागल्या पळायला. आता आमच्याकडे म्हणतात म्हशी उधाळल्या, तुमच्याकडे काय म्हणतात? पळाल्या, उधाळल्या. थोडं आपल्या थोडं खाली गेले की म्हणतात तिकडं म्हैस भोकाळली. आता तुम्ही नाशिक यवतकर तिकडे जावा, येवल्याकडे जावा, तिकडे म्हणतात म्हशीने भोंगा केला. महाराज असा भोंगा केला, असा भोंगा केला, चांगले आपल्या कर्जतला 4-5 चक्रा आणून टाकून महाराज उकरड्यावर नेऊन टाकला. 2-4 बरगड्या मोडल्या. गावातली 4-5 जुनी जाणती माणसं गोळा झाली. अरे दादा थोडा तर विचार करायचा असतो, कुठं म्हशीच्या शिंगात डोकं टाकतात का? तो म्हणला थोडा नाही, 6 महिने झालं विचार करत होतो. ऐका आता, असा जर विचार करत असाल तर तो विचार काय कामाचा नाही. मग तुकोबाराय सांगतात असा विचार करा. अरे असा विचार करा, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. महाराज असा विचार करा की ज्या विचाराने तुम्हाला जीवन मुक्तीच्या चक्रातून बाहेर निघता येईल. ह्या जीवन मरणाच्या जन्मात बंधनात अडकून राहणं मला शाण्याचं लक्षण नाही. तुरुंगात राहणं अडकून राहणं शाण्या माणसाचं लक्षण नाही. कर्जात पडून राहणं शाण्या माणसाचं लक्षण नाही. आता आपल्या तसे बरेच म्हणतात ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द, पण असं अजिबात नाही का महाराज? तुरुंगात पडणं शाण्याचं लक्षण नाही. जन्म मरणाच्या खुंट्याच्या खेप्यात अडकून राहणं शाण्याचं लक्षण नाही. कर्जात पडून राहणं शाण्या माणसाचं लक्षण आहे. ते पुरुषार्थाचं महाराज लक्षणच नाही. मग खरा पुरुषार्थ कोणता? तर ह्या जन्म मरणातून महाराज मोकळं होणं. तुकोबाराला कोणीतरी विचारलं, तुम्ही कस काय महाराज मोकळे झालं? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबत असे. नेमकं तुम्ही काय केलं? तुकोबाराय म्हणतात मरणा हाती सुटली काया, कशी? विचारिया निश्चय. अरे मी असा विचार केला की त्या मरणातून मोकळा झाला. मग कोणता विचार केला? तुकोबाराय सांगतात तुम्हाला सुटायचंय का? तुम्हाला सदैव वैकुंठ गमनाला जायचंय का? मग एक विचार करा, कोणता? अभंग. शनक जनी हाची करावा विचार, शनक जनी हाची करावा विचार, शनोक शनिहाची करावा विचार, शनोक शनिहाची करावा विचार, शनक जनी हाची करावा विचार, शनक जनी हाची करावा विचार, ओ शनोक शनिहाची करावा विचार, शनोक शनिहाची करावा विचार. तरा भया पार बाबा तरा भया पार बाबा धुनाची बंद देह जाणार जकण, नाची बंद देह जाणार जकण. करावया पार बाबा सिंधू, करावया पार बाबा सिंधू, नाची बंद देह जाणार जकण, नाची बंद देह जाणार सनक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. सुहिताचा गोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मग काय करा? संत चरणी भाव धरा, सनक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुजता वरा हेची करा बापांनो. विष्णुदास विनवे नामा बोलू नका. धरा अंतर्निध प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. आपल्याला कितीतरी प्रमाण देता येतील महाराज. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा, कोणता? स्वतःच्या जीवनाचा, स्वतःच्या कल्याणाचा. अरे आपण असा विचार केला पाहिजे, हो कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कृपा करील नारायण, आई कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संताज, ऐसे तुम्ही सांगा संताज. करा समाधान चित्त माझे, कैमी उद्धार कर्मा, कै खंडे
मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे आई मी उदार पावेल आई कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त काका मंडपच मोकळा होतोय का? काय मी उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ते. म्हणजे ऐका, बाकीचे उठू नका. तिथंही नैवेद्य दाखवायचा आणि इथंही आपण प्रसाद घेण्याकरता आणि त्यांना महाराज श्रद्धांजली वाहण्याकरताच आलेलो आहोत. कीर्तनातून उठून जाऊ नका. मला फार चिंतन मांडायचंय. मला अगदी 10 मिनिटात पूर्णविराम द्यायचा आणि तुम्ही जर असं म्हणचाल मी आता पूर्णविराम देऊन जातो. ऐका, तुकोबराय सांगून जातात की स्वतःच्या आयुष्याचा उद्धाराचा तुम्ही विचार करा. आणि तो कोणता? क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग कोणता? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ऐका, याचा मध्ये ते अवकाश आपला वेळ संपलेला आहे. एक तिसरा प्रश्न आपला राहिलेला आहे, तो आपण नंतर पाहू. पण त्या अगोदर महाराज भगवंताचं भजन करायला आपण चुकायला नको. बरं असू दे. ऐका, तिसरा प्रश्न अगोदर सोडून मग आपण बुका लावून घेऊ. ऐका, आता कधी तर लावायचंय. ऐका, विठोबा रुक्मानी ज्ञानेश्वर माऊली सोबत घेऊन तिसरा प्रश्न माझा उभा राहतो की तुकोबारांना आम्ही विचारतो, तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगितला विचार करायला, उत्तर आमची बुद्धी. तुम्ही आम्हाला विचार करायला सांगितला, कोणता करायचा, सार्थक विचार सांगितला, बाकीचे करू नका सांगितला, ते पटलं. पण फायदा काय विचाराचा? इथं फायदा असल्याशिवाय आम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. लाभाच्या सोसे पुढे चाले म्हणा धनाचा कृपणा लोभ जैसा. महाराज आमचे तुकोबराय सांगतात, ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे का? तुळशीच्या झाडा दुरून घापे शिंतोडा तो द्राक्षाच्या बुडा दुधाची घाली दुधाची लावी. 18वा अध्याय. भारत ज्ञानोबरायांचं सोडा, तुकोबरायांचं सोडा, आमच्या नामदेवरायांचं प्रमाण आहे का? नामदेवराय म्हणतात तिथं प्रत्येक जण व्यवहार करायचा झाला तर व्यवसायी चित्त ठेवून कृपाना लाभाचे चिंतन सर्व काळ लाभाचे चिंतन सर्व काळ लाभाचे चिंतन सर्व. तुम्ही माझ्या सगळे फायद्याचे जे हरी काय चाललंय या चहा प्यायला गाड्या नात्या पुत्याला एकदा कधीतरी. पण जर तुम्ही माझ्या फायद्याचे नसाल का प्रवीण दादा, माझी भाषा नाही ज्ञानोबरांची भाषा आहे ती वाचून ये रे मारी किंमौना चरायचे रे तो ईश्वर म्या. तुम्ही तिकडं मेला तरी मला देणं घेणं आमचा स्वभाव आहे महाराज अलीकड. इथं प्रत्येक जण फायदा बघतो. मग सांगा फायदा काय तुकोबर. ऐका, विचाराचे 5 फायदे येतात. 1-2 सांगतो पूर्ण विराम देतो. विचाराचा पहिला फायदा, अहंकाराच्या पाशातून महाराज विचारामुळे मोकळं होता येतं. इथं अहंकारी माणसाला तुमच्याकडे लाख संपत्ती आहे तर माणसं तुला मग किंमत देत नाही. तुमच्या स्वभावावरून महाराज तुम्हाला समाजात किंमत असते. जुना काळ होता, एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्याला गावात इज्जत. पण आता एखादा श्रीमंत माणूस छाती काढून चालला तर गरीबातला गरीब म्हणल तू तुझ्या घरचा लाख आहे, आम्हाला काय देणं घेणं. अहंकार तो नासा भेद जगे नंद कोवळा. अहंकारी माणसाला महाराज लोकनिंदेला पुढे जावं लागतं. पण अहंकार कशामुळे सुटतो? विचारामुळे. बरं दुसरं, प्रपंचातून सुटका महाराज कशामुळे होते? विचारामुळेच. प्रपंच वाटतो तेवढा सोपा नाही महाराज. बरेच दृष्टांत आहेत पण वेळ कमी आहे. आमचे नाथ महाराज ओळी वापरतात. सगळं सांडुनी मना गेला वना वनिताचे चिंतू लागला तो त्याग बाधत वासी आला उलटून पडिला परिग्रही. एक जण स्वतःच्या बायकोला कंटाळला आणि संन्यास घेऊन वनात गेला आणि तिथं जाऊन दुसरं लग्न केलं आणि तिथं संसार थाटला. म्हणजे सगळं सांडुनी मना गेला वना वनिताचे चिंतू लागला. म्हणजे महाराज परमार्थ सोडा म्हणणं फार सोपं आहे पण सुटणं फार कठीण आहे. आमच्या जन्माला महाराज घेसकेन तोड दावे पुरलंय. जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशी तशी तुम्हा जीवांची धाव संसारातल्या सुखा करताय. आम्ही सुखा करता काय करतो? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काड, रक्ताचं चांगलं पाठ झालंय गाड्या तुमचं. उगत इतक्याला म्हणून तुम्ही मला बोलवलंय. ऐका, प्रपंचातून मुक्ती महाराज विचाराने मिळते. आणि तिसरं फार महत्वाचं, ऐका, मायेतून सुटका महाराज विचाराने मिळते. तैसी सतनासत होय जे विचाराचे नाम नसाय. ज्ञानोबराय सांगतात महाराज ही माया वाटते तेवढी सोपी नाही.
देवी हैषा गुणमयी मम माया दुरतया मामे वे प्रपदंते माया मेता तरंती ते. महाराज भगवंताला नाडणारी माया आहे. या मायेने महाराज बारक्या बारक्याला सोडलं नाही. मायेची लेकरं आहेत, छडविकार मायेची पोरं आहेत. त्यातला नुसता येडका पा येडका मदन केवळ पंचानन धडक मारी शंकरा. कितीतरी महाराज प्रमाणात येत आहेत. ऐका एक गाथेमध्ये 11 चरणाचा अभंग येतो. गाथेमध्ये 11 चरणात एक अभंग येतो. परी सेग सुनबाई नको वेचो दूध दही. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली गार. अभंगाची सुरुवात आहे परी सेग सुनबाई. ऐका सगळ्या पुरुष मंडळी लक्ष द्या. 5 मिनिटं मी बघेल, नाही आली तर आपलं कीर्तन उरकून टाकू. ऐका परी सेग सुनबाई नको. तुम्ही घरी गेल्यानंतर अभंग बघा आणि बघत जावा कीर्तनकार बरोबर प्रमाण देतोय का नाही तपासणं गरजेचं आहे. जर ते प्रमाण गाथेत नसल तर मला ते तपासणं गरजेचं असतं. का तर प्रमाण देत असताना मला त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगायचो हे तुकोबराय बोलतात, काय म्हणतात आई माझी बोलतात, आणि तुम्ही जाऊन म्हणायचं वा काय तुकोबरायांचा अभंग आहे गड्या. असं चालत नसतं. ऐका संध्याकाळी तुम्हाला म्हणायचंय म्हणून म्हणलं. ऐका आमचं 60 लोट झालेलं आहे. रात्री माझं कीर्तन होतं, त्यांनी माझ्या जागेवर करायचं आणि त्यांच्या जागेवर आज मी करायचं. त्या 60 लोट्यात मला ती तारीख घेतलेली आहे का. पण तिथलं महाराज माझं फिसकटलं. मग आज त्यांना मला तिथली मागणी आहे काय, आई माझी झाली पाहिजे गड्या. त्यांना माहित होतं हा बाबा काय म्हणणार नाही, त्याच्यामुळे त्यांनीच म्हणलं असं. त्यांना मला तिथं आग्रह टाकलाय, म्हणला तरच कीर्तन, नाही तर तुम्ही कीर्तनाला येऊ नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक अभंग सांगतो आणि पूर्ण विराम देतो. ऐका गावातून वारी निघाली. ऐका आपल्या गावातून थोडक्यात महाराज आपल्या हांडाळवाडीतून पंढरपूरला यात्रा निघाली. आता वारीला निघत असताना गावातली माणसं गेली अशी जुनी जाणती माणसं. एका आजीबाईकडे, आजीबाई 60 वय झालं, अहो कधीतरी बघा पंढरपूर. इथं पंढरपूर आयुष्यात जन्माला आल्यानंतर पंढरपूर आणि रायगड बघितल्याशिवाय माणसाने मरू नये. एकदा तरी 2 दैवत बघितलीच पाहिजे गड्या. म्हातारी म्हणली एकदा माझ्या लेकराचं लग्न होऊन द्या तर मी पंढरीला येईन. आणि महाराज तिथं 40 वर्षाचा तरुण, त्या पोराच्या स्वप्नात सुद्धा लग्न जमत नव्हतं. पण मामाची कृपा झाली, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनी वारकरी गेले. आजीबाई आली आषाढी जवळ, आता तरी चला पंढरीला. म्हातारी मनातल्या मनात विचार करायला लागली, देवाला आस लावली आपण, लेकराचं लग्न झालंय, जर काय गास लागला तर उगत चला देवाला नको आशा लावायला. म्हातारी वारीला निघाली. 15 दिवस तिने वारीची तयारी केली. नाट पत्रिका गवळण पूजेची वळपाट नाही. मग वारीत गेल्यानंतर चिवडा लाडूची कमतरता पडू नये म्हणून तिने दिवाळी साजरी केली. आहे का सगळी पोती भरली. आता एका वारीची गंमत आहे का, वारीला जाताना घरापासून ट्रकात चढायचं, डायरेक्ट आळंदी पैठण गाठायचं नाही. मग गावच्या ग्रामदैवता समोर सगळ्यांनी गोळा व्हायचं, पंचपदी करायची आणि दिंडी वेशीपर्यंत न्यायची. मग वेशीपासून ट्रकात बसायचं आणि महाराज जायचं. परिणाम आहे का, गावकऱ्यांनी महाराज दिंडी केली, वेशीपाशी आली. ती म्हातारी महाराज वेशी दिंडीत आली आणि वेशीवरच्या ग्रामदैवत म्हणजे हनुमंतरायाचा अभंग धरला. शरणा शरणाजी हनुमंता तुम आलो रामदूता. जसा अभंग धरला तशी म्हातारी म्हणली तुम्ही अभंग म्हणा, मी जरा घरून जाऊन येते. आता एवढं प्रमाण लक्षात ठेवा. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. म्हातारी घरी आली. सून म्हणली आत्या तुम्ही तर पंढरीला गेलता परत माघारी. म्हातारी म्हणली हे बघ परी सेग सुनबाई नको वेचो दूध दही. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. हे बघ मी गेल्यानंतर घरातलं दही दूध विकशील ते विकू नको, ते तसंच ठेव. सून म्हणली आत्या घरात आपल्या गहू बाजरी तांदूळ सगळं आहे, तुम्ही त्याचं नाही बोलला, दुधाचं बोलला. म्हातारी म्हणली अगं दह्या दुधाच्या कानग्याला मी खोना करून चालली. खोना कमी झालं तर माझ्या लक्षात येईल, दह्या दुधाला कशा खोना करणार. म्हणून महाराज तुकोबारांचं वाङ्मय आहे, 450 वर्ष झालं जिवंत आहे. सून म्हणली आत्या काळजी करू नका, दही दूध हिथं नासवते कोणाला देत नाही, तुम्ही जावा वारीला. म्हातारी परत आली वेशीपर्यंत. ऐका वेशीपर्यंत जशी म्हातारी गेली परत माघारी आली. आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. ऐका जशी म्हातारी पळत आली परत सुनेने विचारला आत्याबाई ऐका एवढा अभंग ऐका आणि पूर्ण विराम देतो. आत्याबाई आता कस काय तुम्ही माघारी आला. अरे माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. आवाज चालली पंढरपूर. ऐका म्हातारी म्हणली आकड्या हंडाळवाडीत सगळ्या गावच्या म्हशी मागं फिरून शेण गोळा केलंय. माझं शेण म्हणून सगळ्यावर भांडली. त्या शेणाच्या गावऱ्या रचल्यात आणि गावऱ्याचा ढीग रचलाय, त्याला म्हणायचं कलवड. जुन्या माणसांना माहित असेल. त्या कलवडातली एक गौरी सुद्धा तू वापरायची नाही. सोन म्हणली काळजी करू नका आत्या, तुम्ही बिंदास वारीला जा, सगळ्या गावऱ्या तुम्हाला न देऊन यायलाच ठेवती, एक सुद्धा वापरत नाही. परत म्हातारी वारीला गेली, परत वेशीपासून माघारी आली. ऐका तुकोबाराय म्हणतात अशी माया माणसाला सहजासहजी सोडत नाही.
एका वेळेस म्हातारीने सांगितलं की जरा भक्षी म पिता हारू, नको फारसी वरू वारू. म्हातारी म्हणली सोनाला जरा मापात खात जा, उगत जाडजूड होचील आणि गुडघ्याला त्रास होईल. जसं खायचं काढलं सोनाला राग आला. सून म्हणे भौत निके, तुम्ही यात्रेशी जावे सुके, सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. अहो, वारीला जा, कुठं घेस के तोड दावे करता, स्वतःच सोयीत जोडा काहीतरी. आणि सून जशी उलटी बोलली, सासू म्हणाली आजपर्यंत हिने मान वर केलं नाही, आज उलट बोलते म्हणजे 100% ह्याला कोणतरी गुरु भेटला. सवतीचे चाळे खोटे, म्या दावेसीला वाटे, आता कासया यात्रे जाऊ, ते जाऊन काय पाहू. लेकुरे मुले घरदार माझे येथेची पंढरपूर. म्हातारी म्हणली मी वारीला जात नसती, लेकर पोरच माझं घरदार आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे ऐसे हा तुका म्हणे ऐसे जन, हो तुका म्हणे ऐसे जन. जन तुका म्हणे ऐसे जन, तुका म्हणे ऐसे जन. गोबियेले माये करून, गोबियेले माये करून, आबा चालली पंढरपुरा, हो आबा चालली पंढरपुरा. गोविले माझे करून, गोविले माझे करून, गोविले माझे करून, गोविले माझे करून. आबा चालली पंढरपुरा, बेसी बसून आली घरा. विठोबा रघो माये, विठोबा रघो माये, विठोबा रघो माये, हरी विठोबा रघो माये, विठोबा रघो माये. श्री ज्ञानदेव तारा पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरा माऊली नाराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर. ऐका 2 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्या. अगदी 5 मिनिटात पूर्ण विराम देतो. 12 झालेले आहेत, 12:05 फुलं टाकायचे आहेत. थोडा विक्षेपामुळं आपलं अभंगाची बरीच चरण पाठीमागे राहिलेले आहेत. फक्त आता 5 मिनिटं विक्षेप करू नका आणि पूर्ण विराम देतो. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय आपल्या उद्धाराचा मार्ग सांगतात. हा उद्धार मी अवलंब करावा. ऐका तुकोबराय 3ऱ्या चरणात सांगून जातात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. ऐका आयुष्यात कशाची तातडी करण्यात मजा नाही, चांगल्या गोष्टीची तातडी आम्ही कायम करावी. चांगल्या गोष्टीला मदत करायला पाठीमागं पाहू नये. चांगल्या गोष्टीचं चांगलं होत असताना आपण तिथं पाठीमागं नसलं पाहिजे. अरे गावात एखाद्या गरीबाचं चांगलं व्हायला लागलं, केली मदत ही तातडे महाराज. गावात सप्ताह सुरू झाला, केलं अन्नदान ही तातडे महाराज. गावात सप्ताह सुरू झाला, फाडली वर्गणी तातडे महाराज. एखाद्या गरीबाची लेख शिकत असेल तर तिला थोडी 4-5 वह्या पुस्तकाची मदत केली तातडे महाराज. आता खरं तर आज ह्या कुटुंबाने एक वेगळा असा महाराज संकल्प घालून दिलेला आहे. आश्रमातील लहान मुलं आहेत, माझी भावंड आहेत. ऐका त्या भावंडांना महाराज अन्न वस्त्र निवारे आमच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यातील अन्न वस्त्र महाराज आज हे कुटुंब देणार आहे. खरं तर एकदा जोरदार ह्या कुटुंबासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. खरं तर ऐका इथं जगात पोट भरलेल्या माणसाला चारणं म्हणजे मूर्खपणा आहे. जगात श्रीमंतालाच पैसा देणं मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्याला गरज आहे त्याला द्यावं. माणूस मेल्यानंतर पाणी पाजल्यानंतर पुण्य मिळत नसतं, जिवंतपणी पाजावं लागतं. मेल्यानंतर खांदा देऊन पुण्य मिळत नसतं, तर जिवंतपणी आधाराचा खांदा द्यावा लागतो. तसं आयुष्यात जगत असताना ह्या लेकरांना आधाराचा खांदा दिला तर तुमची सेवा. ऐका माफी मागून बोलतो, ह्या लेकरांना गरिबाची जर तुम्ही मदत केली तर तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. जगाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात तुमच्याकडून कोणत्या तरी गरिबाचं चांगलं व्हावं. आणि एक लक्षात घ्या, जगत असताना कोणाचा तळतळाट घेण्यापेक्षा जगत असताना कोणाचा आशीर्वाद मिळाला ना, त्या आशीर्वादासारखं या जगात कोणतं नाही. ऐका एखाद्या पोराला वाटत असेल मी बांधला बंगला, थोडा आतला आवाज द्या. एखाद्या पोराला वाटत असेल मी बांधला बंगला, मी घेतली गाडी, अरे माझ्याच जीवावर सगळे. अरे तपचेला शिरून बघ वेड्या, पाठीमाग आई बापाचा आशीर्वाद असल्याशिवाय मिळालं नाही. म्हणजे आयुष्यात अशा काही गोष्टी असतात त्या स्वतःच्या कष्टाने नाही, आशीर्वादाशिवाय मिळत नाही.
तिथं आशीर्वाद द्यावा लागतो. आणि महाराज तो आशीर्वाद प्राप्त झाला की जगात परत इतरत्र कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. तुकोबराय महाराज हाच आशीर्वाद आम्हाला घ्यायला लावतात. संतांच्या संगतीत जा म्हणतात आणि स्वतःच्या जीवाचं कल्याण करून घ्या म्हणतात. शेवटचं चरण चाली करता थोडं पाठीमागं सोडू ऐका. आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आणि आजची सेवा किमनिमित्त सर्वांना ज्ञात आहे. खरं तर ज्याला 1 वर्षापासून आपल्याला कैलासवासी म्हणावं लागतंय असे कैलासवासी असणारे श्री एकनाथ किसन बिडगीर खरं तर आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता आपण सर्वजण आलेलो आहोत. गेल्या 1 वर्षापूर्वी आबा एकटे जातात पण आबांच्या नात्याला कितीतरी महाराज पोरकं पण येतं. इथं खरं तर धोंडीबा दादा असतील, त्यांच्या असणाऱ्या चारही बहिणी असतील, महानंदाताई असतील, केसरताई असतील, सविताताई असतील आणि गणिताताई असतील. या चौघींच्या आयुष्यातून महाराज बाप नावाचा आधार निघून गेलेला आहे. आमच्या धोंडीबा दादाच्या आयुष्यातून बापाचा आधार निघून गेलेला आहे. त्यांचे असणारे नातू पंतू असतील, मुलीची मुलं असतील, मुलाची मुलं असतील, आकाशदादा असतील, विकासदादा असतील, कोमलताई असतील. खरं तर या सर्वांच्या आयुष्यातून महाराज आजोबा नावाचा मित्र हरवलेला एक लक्षात घ्या. आजोबा हा नातवाचा आयुष्यातील सगळ्यात पहिला विकू देऊ नका. आजोबा हा नातवाचा आयुष्यातील सगळ्यात पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचा मित्र असतो. आणि निश्चित महाराज असा मित्र ह्या कुटुंबातून हरवून गेलेला आहे. आकाशदादा असतील, विकासदादा, कोमलताई, त्यांचे असणारे अजून भावंड असतील. ह्यांच्या आयुष्यातून महाराज आबांचा आधार निघून गेलेला आहे. आले त्यांनी मला त्यांच्या फोटोचा अल्बम दाखवला. महाराज मला फार बरं वाटलं. का तर एक वेळ असं असतं की जुन्या जाणत्या माणसांचे महाराज प्रतिमेला फोटो द्यायला सुद्धा आम्हाला सापडत नाही. त्यांनी प्रत्येक आठवण महाराज जपून ठेवली. एक लक्षात घ्या, आपण आपल्या बापदादांच्या आठवणी जपल्या पाहिजेत. गावात मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे का? जो वडिलांच्या पाठीमागं आपल्या वडिलांच्या संपत्तीचं संरक्षण करतो, संवर्धन करतो, त्याला महाराज मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार. जो आपल्या वडिलांच्या पाठीमागं महाराज संततीचं संरक्षण करतो त्याला महाराज मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार. आणि तिसरं फार महत्वाचं, महाराज संपत्ती तर कोणीही नाव करून घेईल, संतती तर कोणीही वाढवेल, पण आपल्या वडिलांपाठीमागं त्यांच्या संस्काराचं जो मार्दवन रेखांकन करतो त्याला खरा मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार. खरं तर आबांनी घालून दिलेले संस्कार महाराज हे कुटुंब कायम जपते. खरं तर आबाच्या गळ्यात माळ नव्हती, पण आबांनी महाराज जन्मजात कधी महाराज ते नॉनव्हेजच्या नादी लागले नाहीत. पण ते जाऊन द्या, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या कुटुंबाला अशी धार लागली. महाराज आलेल्या आकाशदादांनी दाखवलं की त्यांचा अगदी महाराज 1-2 वर्षाचं लहान लेकरू आता 3-4 वर्षात नुकतंच झालं असेल. 5वेला म्हणजे 5व्या दिवशी महाराज त्याच्या गळ्यात तुळशी, 5व्या महिन्यात 5व्या दिवशी महाराज त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे. आणि बास महाराज इथं माझ्या वडिलांची मिरासुगा देवा एवढं म्हणलं तरी बास. म्हणजे आपल्या वडिलांपाठीमागं त्यांच्या संस्काराचं मार्दवन झालं तर दुसरा परमार्थ करायची गरज नाही. एक लक्षात घ्या, गावात श्रीमंताचं घर कोणाला म्हणायचं? ज्याच्या समोर 10-5 गाड्या आहेत, ज्याच्या घरी 20-25 नोकर आहेत, त्याला श्रीमंताचं घर तुम्ही म्हणा किंवा नका म्हणू. पण माझ्या दृष्टीने गावात श्रीमंताचं घर कोणतं? ज्या घरातले म्हातारे आईबाप मरेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू महाराज ढळत नाही, ते जगातलं सगळ्यात श्रीमंताचं घर. आणि महाराज हे घर तेवढ्या श्रीमंत माणसाचं आहे. आबाचा मरेपर्यंत महाराज त्यांच्या लेकी असू द्या, नातू असू द्या, कोणीच शब्द खाली पडून दिला नाही. आणि काय होतं, हक्काची माणसं निघून जातात. इथं माझ्या सगळं प्रत्येक जण जायलाच आलेला आहे. पण हक्काची माणसं एकदा निघून गेली की त्यांना विसरायचं किती प्रयत्न केला तर विसरता शक्य येत नाही. का तर जीवच इतका गुंतेला असतो, तो सुटत नाही आणि सोडवता येत नाही. खरं तर ह्या कुटुंबातून आबासारखा बाप निघून गेलेला आहे का? धोंडीबा दादा असतील, त्यांच्या 4ही बहिणी असतील. खरं तर महाराज तुमच्या अगदी तारुण्यात तुमची आई तुम्हाला सोडून गेलेली आहे. आणि आता महाराज तुमचे वडील सुद्धा तुम्हाला सोडून गेलेले आहेत. ऐका, आम्ही आईवर गाणी रचली, आईची आम्ही कविता म्हटली. महाराज आम्हाला देवकी माहीत झाली, आम्हाला हिरकणी माहीत झाली, आम्ही रुक्मिणी सांगितली. पण महाराज वसुदेवासारखा बाप विसरून चालणार नाही. अरे माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी आम्हाला माहित आहे, पण माझ्या लेकराच्या केसालाही धक्का लागू नये म्हणून भर वाहत्या पुरात उडी मारणारा वसुदेव मला विसरून चालणार नाही. अरे माझं लेकरू वनवासाला चाललं म्हणून धाय मोकळून रडणारी कौशल्य आम्हाला माहित आहे. अरे पण माझं लेकरू मला सोडून गेलं म्हणून तरपडून जीव सोडणारा दशरथ आम्हाला विसरून चालणार नाही. आयुष्यात बापाचं अस्तित्व फार मोठं असतं महाराज. ज्या दिवशी बापाची जागा रिकामी होते त्या दिवशी लक्षात येतं की बापाची जागा ह्या जगात कोण भरून काढू शकत नाही. एक लक्षात घ्या, आयुष्यात बापासारखा विठ्ठल आणि आईसारखी रुक्मिणी पाठीमागे उभा असेल तर आयुष्याचं पंढरपूर माणसाला अगदी सहज गाठता येतं. आणि ह्या कुटुंबात महाराज विठ्ठलासारखा बाप हरवून गेलेला आहे. खरं तर आबांच्या आठवणीला आपण उजाळा दिलेला आहात. आबांच्या आठवणीला उजाळा देण्याकरता, त्यांच्या स्मृतीला आठवणी करण्याकरता या घरातील प्रत्येक भिंतीला आबाचा स्पर्श आहे. पण आज महाराज आबा ह्या कुटुंबातून निघून गेलेले आहे. त्यांच्या प्रतिमा, त्यांचा फोटोंचा अल्बम आमच्याकडे आहे, पण त्यांचा महाराज स्पर्श ह्या कुटुंबातून हरवलेला आहे.
त्यांचा प्रतिमेतील प्रत्येक छायाचित्र आमच्याकडे आहे, पण त्यांचा आवाज महाराज आमच्या कुटुंबातून कायमचा हरून गेला नाही. एक लक्षात घ्या, हक्काची माणसं निघून गेली की त्यांच्या पाठीमागे आठवणी राहतात, आठवणी येतात, आठवणी रडतात, काही न बोलता आठवणी निघून जातात, आठवणी छळतात, आठवणी हसतात, काही न बोलता आठवणी निघून जातात, पण तरी देखील फक्त आणि फक्त पाठीमागे आठवणी शिल्लक राहतात. आणि या कुटुंबात आबाच्या आठवणी शिल्लक राहिलेल्या आहेत. भगवंताच्या चरणी एक विनंती करेल, ऐका, मोजलेल्या रकमा जास्त उघड्या करत नाही. झाले आपलं संपलंय कीर्तन. एकच चरणी विनंती करेल, आबा जिथं कुठं असतील तिथं आबाला स्वतःच्या स्वरूपात विलीन करून घ्यावं. आणि आबांच्या चरणी विनंती करेल, आबा तुम्ही आवेळी या कुटुंबाला सोडून गेलात. खरं तर तुमच्या पाठीमागं तुमची लेकरं आता पोरकी झालेली आहेत. तुमच्या नातवंडात तुमच्यावर काय जीवाई आलेलं नाही महाराज, अख्ख्या गावाने मला सांगितलेलं आहे. तुमच्या नातूच्या तोंडात तुमच्या व्यतिरिक्त महाराज कधी कोणाचं नाव नव्हतं. महाराज अशा प्रेमळ माणसाला आपण सोडून गेलात. जरी गेलात सोडून तरी तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं कायम ठेवा. एक लक्षात घ्या, आई बापाचा आशीर्वाद असला की परत इतरत्र गावात कोणत्या पाप्याच्या पाय पकडायची आपल्यावर वेळ येत नाही. हा बापाचा आशीर्वाद ह्या कुटुंबाला लागावा एवढीच विनंती महाराज भगवंताच्या चरणी करतो. जाता जाता 1 मिनिट घेतो, ऐका. आळंदीला गेल्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वर मंदिर पाहिलं असेल, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर पाहिलं असेल, पण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर जवळजवळ कुठं नाही. तुम्हाला सर्वांच्याच मदतीतून, गुरुवारी वैद्य बाबांच्या आशीर्वादातून, जोग महाराजांच्या आशीर्वादातून, नाथ महाराजांच्या आशीर्वादातून, जवळच महाराज आमचं नातेपुते म्हणून वारीच्या वाटेला गाव आहे, तिथं आपण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर बांधलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांची अक्षर संगमरवरी फारशांवरती कोरून राजस्थानवरून घेऊ गाथा मंदिरासारखं महाराज हरिपाठ मंदिर केलेलं आहे. आवर्जून त्या भागात कधी आला तर वाङ्मयीन मंदिराला भेट द्या. आणि तिथे गेले 21 वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर श्री ज्ञान मंदिर आध्यात्मिक वारकरी गुरुकुल धायगाव गेले 21-20 वर्ष झालं कार्यरत आहे. आता सध्या महाराज जवळजवळ 700-800 मुलं तिथे शिकून गेली. आता सध्या अशी लहान लहान जवळजवळ 70-80 मुलं तिथं शिक्षण घेत आहेत. आवर्जून तिथं भेट द्या. आणि त्याच संस्थेची असणारी आमची दुसरी शाखा म्हणजे आमचे असणारे ज्येष्ठ बंधू आमचे दादा महाराज असतील. खरं तर महाराज त्यांचं येणार आता येणाऱ्या किती तारखेला 1 मे ते ऐका आपले लिंब जवळ आहे आपल्याला महाराज. त्या निम्म्यामध्ये 1 मे ते 20 मे महाराज त्या संस्थेच्या अंतर्गत असेल म्हणजे तीच परंपरा जोपासणारी परंपरा मुलांचं महाराज संस्कार शिबिर महाराज तिथं भरलेलं आहे. त्या शिबिरात आवर्जून आपली मुलं पाठवा. का पाठवा ऐका महाराज, हे कीर्तनात टाळ घेणारी पोरं उद्या कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, मी हमी देऊ शकत नाही, पण नारदाच्या गादीवर एक हमी देईल महाराज. ज्ञानोबा तुकोबारांच्या अक्षरात त्यांनी भजन केलंय. उद्या ते कीर्तनकार गायक वादक होणार नाहीत, पण समाजातील 100% ते गुन्हेगार मात्र निश्चित होणार नाहीत. म्हणून आवर्जून आपलेही लहान लेकरं महाराज संस्काराचं ज्ञानोबराय तुकोबाराय शिकवण्याकरता आवर्जून दादा महाराजांची संपर्क साधा. ज्यांच्या योगाने इथे येण्याचा योग आला, आपल्या भागातील असणारे कीर्तनातील वैभव, माझा असणारा भाऊ, आमचे असणारे आदेश महाराज असतील त्यांचाही मनापासून ऋणी आहे. श्रीहरी महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, गावातील संपूर्ण टाळकरी माळकरी सर्वांचा मनापासून ऋणी. फुलाचा अभंग होईल महाराज, शेवटची चाल होईल, तदनंतर फुलाचा अभंग होईल, नंतर ज्ञानोबराय तुकोबारांची आरती होईल. आणि जेवण केल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय एक ठोके घ्या, जेवण केल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही, अशी संपूर्ण कुटुंबाची सर्व आप्तजनांना विनंती आहे. तुका म्हणे अलौकिचा व्यवहार, तुका म्हणे अलौकिचा व्यवहार, तुका म्हणे अलौकिचा व्यवहार, तुका म्हणे अलौकिचा व्यवहार. नये डोळे दुरे बरोनी राहो, नका डोळे दुरे बरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ राम 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 हे राम राम रे
आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो हे आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार जाणार सकळ तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री तुकाराम श्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय